आणि बघा आता सुद्धा वातावरण एवढं भारी झालंय ना, फक्त एकच गम आहे की सिंगल आहे, नाही तो भाई मन तो बहुत है की लोणावळा में जाके मॅगी खा के आओ, पण आता काय करू, कोणासोबत जाऊ. सो गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या डेली ब्लॉग डे नंबर 8मध्ये. तर काल मी गावाकडं होतो आणि गावाकडचा खूप जबरदस्त ब्लॉग आपल्या पेजवरती अपलोड झालेला आहे. सो आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर पुन्हा मस्ती, पुन्हा धमाल होणार आहे आजसुद्धा. तर आज मी खूप लवकर उठलो आहे, कारण की आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 8:30 आणि खूप छान वाटते सकाळ सकाळी उठून. काल मी गावाकडे होतो, आलो रिटर्न, आज आपल्या पुण्यात आहे. तर पुण्यातून कंटिन्यू करूया. आज काहीतरी नवीन होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये, मी काहीतरी नवीन करणार आहे. सो चला ब्लॉग कंटिन्यू करूया. आता मस्तपैकी फ्रेश वगैरे होतो. फ्रेश व्हायच्या आधी मी एका ठिकाणी जाणार आहे, सो तुम्हाला मी दाखवणार आहे. तर चला बघूया, कंटिन्यू करूया. रेडी टू स्टार्ट, चलो. मित्रांनो, आज खूप दिवसानंतर मी चाललो आहे जिमला. अक्षरशः भाई ही जी बॅग जी आहे ना, माझी बॅग लेदरची, ही बॅग अक्षरशः धूळ लागलो त्याला, धूळ. आज त्याला पुसलं वगैरे आणि जिमला घेऊन चाललो आहे. तर खूप छान वाटते आज, कारण की खूप दिवसानंतर जिमला चाललो आहे. आणि डिसिप्लिन नाही का मला ब्लॉगमुळंच लागली खरं सांगायचं झालं तर, कारण की कसं असतं ना, काही गोष्टी असतात की डिसिप्लिन वगैरे माणसाच्या. सो चला आता जिममध्ये जाऊया, थोडंसं वर्कआउट करूया आणि मग पुढच्या कामाला लागूया. मित्रांनो, हे बघा आमची जिम, हे आमची जिम आहे. आमची म्हणजे काय, आमच्या बापाची नाही. आम्ही इथं जिम करायला येतो, मी इथं जिम करायला येतो. सो आजपासून म्हणजे आधीपासूनच मी या जिममध्ये, पण आजपासून आता ह्या जिमला मी कंटिन्यू करणार आहे. ठरवलं आहे कंटिन्यू जिमला यायचं, थोडंफार का व्हायना, अर्धा तासासाठी 1 तासासाठी, पण जिमला कंटिन्यू येणार. रोजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला जिम दिसलीच पाहिजे असं मी ठरवलेलं आहे. तर चला सुरू करूया जिम वर्कआउटला. वर्कआउट करताना मी तुम्हाला जास्त दाखवणार नाही आहे, कारण की मी जास्त वर्कआउट करत नाही, थोडंच करतो. तर चला स्टार्ट करूया. जिम झाल्यानंतर भेटू आता. बघा, हे माझी बॉडी, नुसतं सुटलो आहे, नुसतं खाऊन खाऊन सुटलो आहे गाईज. तर जिम आता कंप्लीट केलेली आहे. थोडासा घाम आलता, पुसला आहे असा. तर जास्त वेळ नाही, नॉर्मल मिक्स सेट मारलेत आज, सगळं मिक्स केलं, कारण काहीतरी एक मारलं तर भाई काहीतरी वेगळंच होईल. व दुखाय बिकाय लागलं ना, परत 2 दिवस घरी बसावं लागेल. त्यापेक्षा नॉर्मल स्टार्ट केलं आहे. तर आज थोडीशी जिम मारली आणि इथून जिम मी माझी कंप्लीट केली. तर आजचं तुम्हाला जर माझं बॉडी बघायचं असेल तर तर हे आहे माझं बॉडीचं स्ट्रक्चर. बघूया काय होते का महिन्याभरात, करूया आपण आपल्या 100% देऊया. तर चला आता जायचं आपल्याला आपल्या घरी जाऊन फ्रेश वगैरे होतो आणि नाश्ता वगैरे करून मग बघतो बाकी काय करता येईल. चला आता घरी जातो आहे, आवरलं इथलं, शर्ट वगैरे घालतो आणि निघतो घराकडं. चलो. मित्रांनो, काल गावाकडनं आलो, ट्रॅव्हलिंग केलं रात्रभर, म्हणून सकाळी उठलो लवकर, जिमला वगैरे पण गेलो, आजचा ब्लॉग सुरू केला आणि म्हटलं आज बाहेर जावं जरा शूटला वगैरे कुठंतरी. पण जरा वेळ झोपलो आणि झोपेतून उठल्यानंतर बघतो इथं काय बाहेर बघा, इसको क्या अर्थ आहे. झोपेतून उठलो, डायरेक्ट पाऊस, एवढा जोरात पाऊस की बाहेर पण जाता येईना. उन्हाळा चालू आहे का पावसाळा चालू तेच कळा नाही. 2 मार्च आज, 2 मार्च नाही, सॉरी 2 एप्रिल आहे आज. काय पाऊस काय आपल्यासोबत एप्रिल फुल खेळायला लागला काय माहिती काय. आता असं वाटतं अजून 1-2 तास झोपावं मग जावं. मग पाऊस थांबला तर ठीक आहे, नाही तर लई जोरात पाऊस चालू आहे. हे काय लोळतोय घरामध्ये लोळतोय. बघू पाऊस थांबला तर जाऊया संध्याकाळी कुठेतरी. आता तर वाजलेत
4:06 टायमिंग दिला आहे शूटला. बघू पाऊस थांबला तर जाऊ, नाहीतर मग असंच घरामध्ये लोळू, झोपू, आराम करू आजचे दिवस. पण चला बघूया, आता पाऊस थांबण्याची वाट बघतो. तर गाईज आता फ्रेश वगैरे झालोय आणि निघालोय शूटला. आत्ता वाजलेले आहेत 6 आणि आम्ही चाललोय शूटला बिकॉज लवकर जायचं होतं, पण पाऊस चालू होता आणि पावसामुळे जाणंच झालं नाही. आणि आता सुद्धा वातावरण एवढं भारी झालंय ना, फक्त एकच गम आहे की सिंगल आहे. नहीं तो भाई मन तो बहुत है कि लोनावळा में जाके मॅगी खा के आऊ, पण आता काय करू, कोणासोबत जाऊ. बरं ठीक आहे, जाऊ द्या, ते सोडा. आत्ता मी चाललो आहे शूटला आणि आत्ता मला एक शूट याचं आहे जे की मी पहिलं कधीच केलं नाही आहे. नवीन काहीतरी माझ्यासाठी शूट आहे आज. तर ते माझ्यासाठी सुद्धा एक काय म्हणतात त्याला नवीन शूटला स्ट्रगल नाही, काहीतरी वेगळंच वडेल त्याला, पण ठीक आहे. माझ्यासाठी सुद्धा एक नवीन काय म्हणतात त्याला काय म्हणतात रे ते, माझ्यासाठी सुद्धा एक नवीन टास्क आहे. माझ्यासाठी सुद्धा एक नवीन टास्क आहे की काहीतरी नवीन करायची मला एक नवीन संधी मिळाली आहे. सो आता मी तिकडे जाणार आहे, तो शूटला जाणार, मग शूट वगैरे करणार. पण मी आता आमच्या मुलाची वाट बघतोय, त्याच्या घराबाहेर येऊन थांबलोय. अर्धा तास झाला, तो भाऊ गेलाय बाहेर, त्याची वाट बघत इथे थांबलोय. अजून किती वेळ लागतं काय माहिती. तो म्हणतो येतोय 5 मिनिटात, आलोच. ठीक आहे, तर आता तो आल्यानंतर डायरेक्ट शूटला निघू. तोपर्यंत हे वातावरण बघा खूप सुंदर. तर आता मी टावर लाईनला आहे, खूप छान. चला जाऊया शूटला पटकन, अंधार पडायच्या आधी. तर गाईज आम्ही आता पोचलो डेस्टिनेशनवरती. तर गाडी पार्क केली मागं. तर आता चाललो आहे शूटला. तर आज आम्हाला लॅबोरेटरीचं शूट आहे त्या ठिकाणी. चला आता जाऊया पुढं आणि बघूया. चला, या अकॅडमीचे सर आहेत, यांचीच लॅब आहे. सर ब्लॉगमध्ये आलेत आमच्या. तर याचं शूट आहे आम्हाला आज, डायग्नोस्टिक सेंटर याचं शूट आहे आज आम्हाला. माझी परीक्षा आहे आज, कसं करतो बघूया. पण ह्याची पूर्ण व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवरती नाही, माझ्या इंस्टाग्राम पेजवरती भेटेल. तर आता तर हे शूट वगैरे करतो, मग नंतर भेटूया आपण शूट झाल्यानंतर डायरेक्ट. चला जस्ट नाव हो झालं करतो मी तुम्हाला. तर इथलं शूट झालेलं आहे आणि आम्ही चाललो आहे आता दुसरीकडे. बट खूप मजा आली शूटमध्ये नाही का, हे शूट करताना. सगळं स्टाफ वगैरे, डॉक्टर्स वगैरे खूप छान होते, सगळे मस्त होते, त्यांनी खूप छान ट्रीट केलं. तर आता चाललो आहे आपण दुसऱ्या शूटकडे नाही जाणार आहे, आता मी घरी जाणार आहे. घरी जाऊन डायरेक्ट एडिटिंगला बसायचं आहे. बऱ्यापैकी काम पेंडिंग आहे, तर चला जाऊया. तर मित्रांनो, आज आम्ही रात्रीचं शूट का नाही घेतलं, त्याचं कारण म्हणजे आज आहे श्री हनुमान जयंती आणि त्याच निमित्ताने आम्ही आता शूट वगैरे सगळं कंप्लीट करून पोचलो आहे मंदिरामध्ये, आपल्या हनुमानजींच्या मंदिरामध्ये. ते बघू शकता. तर हे आहे आपल्या संभाजीनगरमधलं हनुमान मंदिर. तर ते भेटले तिथं, हे आहे मंदिर. तिथं सध्या गर्दी बघू शकता तुम्ही, खूप गर्दी आहे बऱ्यापैकी. तर दर्शन व्हायला थोडा वेळ लागेल, बट इट्स ओके, आपण थांबूया लाईनमध्ये. तर चला जाऊ आता, दर्शन वगैरे घेऊया. आलो आता मंदिरामध्ये. हो, इथं मंदिर समोर लय गर्दी आहे इथं मंदिरामध्ये. आज हनुमान जयंती ना, त्यामुळं गर्दी आहे. चला जाऊ आता दर्शन घ्यायला. सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचंही आहे, त्यांचंही प्रेम आणि सहकार्य असंच राहो हीच वीर हनुमान मंदिर सेवा समितीच्या वतीने त्यांना विनंती. वीर हनुमान त्यांना सदैव निरोगी आरोग्य देवो हीच विनंती. उपस्थित असणाऱ्या भाविकांना विनंती, त्यांचं दर्शन झालेलं असेल त्यांनी कृपया. तर आता दर्शन झालेलं आहे आणि आम्ही चाललो आता महाप्रसाद खाण्यासाठी. खूप गर्दी आहे, पण लाईनीत थांबणार आहे. महाप्रसाद खायला जाऊया.
चला वीर हनुमान मंदिर सेवा समितीला सहकार्य करावं इकडंच पुढं आहे. कारण आपल्या प्रेमामुळं आणि लय गर्दी मग सहकार्यामुळं ओळखीचे भेटले 2-3 जण गेली बट इट्स ओके. चला जाऊया. मंदिराच्या उजव्या दिशेला देणगी काउंटर आहे. तर आता महाप्रसाद घेऊया आणि जाऊया. तर आम्ही इथं महाप्रसाद घेतलेला आहे आणि महाप्रसाद घेऊन झाल्यानंतर पटकन खाऊया आणि निघूया इथून. नाही घेतलं व्हिडिओमध्ये घेऊ. मंदिराच्या उजव्या दिशेला देणगी काउंटर लावण्यात आलेला आहे. सर्व भाविक खास मित्र भेटलेले मंदिरात आल्यानंतर. मंदिरासाठी सहकार्य आता करायचे. प्रसाद वगैरे खाऊन झालेलं आहे तर आता जाऊया पुढं घराकडं. मला वाटतं तर कसं बसं गर्दीतनं निघलेलो आहे आणि गर्दीतनं निघून हात पण नाही धुतला बाई खरगटा हात आहे. पाणीसुद्धा नाही इथं हेसाठी. तर कुठंतरी बिस्लरी घेऊया इथं. बिस्लरी घेऊन मग हे करू. आणि हात खरगटा आहे रे पाणी धुवायचं हात मला. बघा अजून एक मित्र भेटलेला आहे. हाय गाईस. हां झालं सगळं झालं. किराणा दुकान नाही कर कुठं हात धुवायला पाणी घ्यायचं होतं समोर. ठीक आहे येऊ का. भरपूर मित्र भेटतात एक एक करून. मित्रांनो कसं आहे माहिती का भाई तुमचे किती फॉलोअर्स असले ना काय मॅटर नाही करत भाई गर्दीमध्ये. कारण अरे बहुत तब्येत बढ़ा लिया भाई तुम्हारा. हाँ देखो ये भाई सलमान भाई चॉकलेट हाथ धोने पानी है हाथों पाणी देख चॉकलेट में होता. आता त्याची तब्येत शादी हो गई का नाही रे भाई अभी तरी हो गए भाई. सेवा तेरे को पुण्य लगेंगे भाई. हाथ धोने को पानी दिया भाई तूने. हाँ बस 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 बस. तुम्हारा नाम सलमान आहे ना. नवाब 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 भाईने आपल्याला पाणी दिलेले हात धुवायसाठी. थँक्यू भाई. शिवम भाई किधर गया. हे कुठे गेलं रे प्रणव. ये यूट्यूब पे. हाँ हाँ काय होतं. नमस्कार. नमस्कार. आपला आरंभ हॉटेल आहे बघितलं. हां 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 एकदा या चालेल ना मला फोन करा ना तुम्ही. कुठे गेला पुरणला फोन लावर पुरणला. तर बघा अजून मित्र भेटलेले होते आपल्याला सगळे. तर आता दर्शन झालेलं आहे मारुतीरायांचं. बट काय झालं तिथं गर्दीमध्ये नाही काय बोलावं काय सुचत नव्हतं. बट आता इकडं आलो ह्या साईडला जरा आपल्या गाडीपाशी. तर खूप छान दर्शन झालं मस्तपैकी. महाप्रसाद तर एकच नंबर होता. तुला आवडला का महाप्रसाद. हां महाप्रसाद तर मस्त होता. बुंदी होती मस्तपैकी. दाल राईस भारी. तर चला आता घरी जाऊया आणि आपल्या कामाला लागूया. मारुतीरायांचा आशीर्वाद आपल्यावर आहेच. तर मित्रांनो आत्ता आपण आलो आहे आपल्या आजच्या ब्लॉगच्या शेवटच्या पडावावरती. तर सगळं काही दिवसभरात खूप छान झालं. आजचा ब्लॉग खूप छोटा होता कारण की आज जास्त गोष्टी नाही घडल्यात. दुपारी एवढाच जोरात पाऊस आला की बाहेर जाताच नाही आलं म्हणून संध्याकाळी गेलो. मग आम्ही तिथून शूट वगैरे केलं. बाकी सगळ्या गोष्टी सगळ्या झाल्या. तर भेटूया आपण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये कळवा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा, सगळंच करा. आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.